नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय आहे गणित। बघा, बेरीज वजाबाकी म्हटले की मुलं म्हणतात की खूप सोपं आहे आणि खरंच सोपं आहे, पण स्कॉलरशिप परीक्षेला बेरीज वजाबाकी सोपी विचारतील का? नाही, थोडीशी वेगवेगळे प्रश्न असतात। बेरीज वजाबाकी सोपीच आहे, फक्त ते वेगवेगळ्या टाईपची गणित असतात। मग ते आपल्याला एकदा समजलं तर आपल्याला उत्तर काढणं सहज शक्य आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच गणित आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे पहिला प्रश्न असा विचारला आपल्याला, एका शहराच्या महानगरपालिका निवडणुकीत 23,07,237 स्त्रिया, 25,95,853 पुरुष मतदारांनी मतदान केले, तर एकूण किती मतदान केले गेले? पहिला प्रश्न खूप सोपा आहे, कारण सहज शक्य आहे। एवढ्या स्त्रिया आहेत आणि एवढे पुरुष आहेत आणि एकूण किती मतदान झालं ते काढायचं आहे। म्हणजेच आपण इथे काय करतो? बेरीज करतो। मग बघा, दिलेल्या माहितीनुसार 23,07,237 स्त्रिया या पद्धतीनं, आणि पुरुषांची संख्या किती आहे? 25,95,853 पुरुष आहेत। एकूण मतदान विचारले म्हणून मी यांची काय करायची? बेरीज करायची। आता बघा, कितीही मोठी संख्या असली तरी ती संख्या पहिल्यांदा वाचन करता येणं खूप गरजेचं आहे, आणि या पद्धतीने एकाखाली एक मांडून घ्यायचं आणि मग कॅल्क्युलेशन करायचं। बघा, 7 आणि 3 10, हातचा आला 1, एकाखाली एक का मांडून घ्यायचं? का तर बघा, हातचा सुद्धा त्याच्यावर दिला तर सहज आपल्याला बेरीज करणं शक्यता, म्हणजे चुकण्याची शक्यताच नाही आहे, म्हणून मी या पद्धतीने लिहून घ्यायचं। 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, 8 आणि 2 10, हातचा आला 1, 7 5 12, 12 आणि 1 13, हातचा आला 1, 9 आणि 1 10, हातचा आला 1, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, 2 आणि 2 4। मग बघा बरं, आपल्याला माहिती आहे हे 3 एकत्र घ्यायचे, हे 2 हजाराचं आणि हे लाखाचं। मग आता ही संख्या किती झाली? 49,03,090। मग बघा बरं, अशीच संख्या मी मुद्दाम असे गट केले, कारण बघा पर्यायामध्ये सगळीकडे तेच अंक आहेत, फक्त फिरून विचारलेत, मग चुकू नये म्हणून आपण या पद्धतीनं काय करायचं आहे? 2-2चा ग्रुप करायचा आहे। मग बघा, 49,03,090 एवढ्या लोकांनी काय केलेलं आहे? मतदान केलेलं आहे। मग असा पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। मग बऱ्याच वेळा मुलं काय करतात? उत्तर बरोबर काढतात इथे, पण पर्यायामध्ये बघताना त्यांचं काय बघा, इथे पण 49,03 49,03, मग गडबडीमध्ये काय करतात? दुसऱ्याच पर्यायाला टिक करतात। तसं नाही करायचं, म्हणून काय करायचं? ग्रुप करायचे आणि काळजीपूर्वक बघायचे, आणि मगच आपल्या उत्तराचा पर्याय काय करायचं आहे? रंगवायचा आहे। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न बघा, 44,000 अधिक 4,500 अधिक 4,500 बरोबर किती? आता बघा, इथे संख्या दिल्या होत्या म्हणून सहज आपण काय केली? बेरीज केली। इथे पण बेरीजच आहे, प्रश्न बेरीज आहे, सोपं आहे, पण या संख्या ज्या अक्षरामध्ये दिल्यात त्या आपल्याला अंकामध्ये अचूक लिहिता येणं खूप गरजेचं आहे, तरच आपलं उत्तर बरोबर येणार आहे। आता बघा, 44,000 आपल्याला माहिती आहे, बघा हा पूर्ण गोल म्हणजे आपण काय करतो? 100 मानतो, बरोबर आहे। हा पाव भाग म्हणजे आपण 25 म्हणतो, म्हणजे 100चा हा पाव भाग म्हणजे 25 झालं, ठीक आहे। आता बघा, त्या 100चा हा अर्धा भाग म्हणजे 50 झाला। हां, आता त्याच 100चा हा पाऊण भाग, ठीक आहे, हा पाऊण भाग म्हणजे किती झाला? 75 झाला। मग याला आपण पाऊण म्हणतो, अर्धा, पाव आणि हा पूर्ण। आता हे झालं 100चं, इथे आपल्याला हजाराचं दिलंय ना, मग काय करूया आपण? 1,000चा पाव भाग म्हणजे 250, 1,000चा अर्धा भाग म्हणजे 500, फक्त शून्य वाढवायचं आहे, 1,000चा पाऊण भाग म्हणजे 750, ठीक आहे।
आता दिलंय काय 40,000. आता 40,000 तर आपल्याला माहिती आहे, 1000 म्हणजे 3 शून्य ना, एकावर 3 शून्य. मग 40,000 आहेत म्हणजे 40 वर 3 शून्य. बघा इथे मी या पद्धतीने लिहिते 40,000. ठीक आहे, पण इथे सव्वा आहे. सव्वा म्हणजे काय, हा वर पाव भाग आहे. मग इथे डायरेक्ट काय लिहून घ्यायचं आहे 250. 40,250 म्हणजे 44,000. आता बघा 4,500. साडे म्हणजे अर्धा भाग, अर्धा म्हणजे किती आहे 500. मग तो इथे लिहून घ्या 500. 4.5 आहे म्हणजे 4,500. ठीक आहे, आता 5.25. पाऊण भाग म्हणजे 750. मी इथे पटकन लिहून घ्यायचं आहे, पावणे म्हटले म्हणून मी इथे 750 लिहून घ्यायचं आहे. 5.25 म्हणजे 5ला पावभाग कमी आहे, म्हणजेच इथे मग त्याच्या आधीची संख्या लिहून घ्यायची 4. म्हणजे 4,750 म्हणजेच बघा माझीच इथे मिस्टेक झाली. मी ते काय लिहिलं 5,500 लिहिलं, पण इथे दिलंय काय 5,500. मग इथे 4 न लिहिता हा अंक कुठे येणार आहे तर बघा 500ला पावभाग कमी आहे की नाही, म्हणजे इथे येणार आहे 75 आणि इथे येणार आहे 400. 475 म्हणजेच 5,500. ठीक आहे, आता काय करूया यांची बेरीज करूया. मग बघा 0 अधिक 0 अधिक 5 बरोबर 5. 5 अधिक 0 5 आणि हे 7 12. हाताला 1. बघा 4 आणि 5 9. 10 11 आणि हा 1 12. हाताला 1 इथे 2. 4 आणि 1 5. 4,400. मग आपलं उत्तर आलंय काय बघा 45,225. मग बघा बरं पर्याय क्रमांक 45,225. 45,225 पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्यामुळे बघा या प्रकारचे प्रश्न सोडवताना काळजीपूर्वक सोडवायचं आहे, कारण बघा माझ्याकडून सुद्धा गडबडीमध्ये चुकलं होतं आहे की नाही, पण लगेच लक्षात आलं, त्याच्यामुळे आपण काय केली ती चूक दुरुस्त केली. तसं होऊ नये म्हणून काय करायचं या प्रश्नांचा म्हणजे अक्षरी संख्या ओळखण्यासाठी जास्तीत जास्त या घटकाचा अभ्यास करायचा आहे. बघा या घटकामध्ये याही प्रकारचे प्रश्न असतात. बघा 3 1 0 5 7 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान 5 अंकी संख्यांची बेरीज किती. आता आधी सर्वात मोठी बघूया. सर्वात मोठी म्हटले की मोठा अंक कोणता आहे 7 आहे. त्याच्यानंतर कोणता लिहायचा लहान अंक 5. 5 पेक्षा लहान 3. 3 पेक्षा लहान 1 आणि 1 पेक्षा लहान 0. मग सगळ्यात मोठी संख्या कोणती तयार झाली 75,310. आता लहान संख्या याच अंकांपासून लहान संख्या लिहायची आहे. मग लहान 0 आहे, पण 0 पहिल्यांदा न लिहिता 2 नंबरला लिहायचा आणि 1 हा लहान आहे तो काय करायचा पहिल्यांदा लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर 3 इथे 5 आणि मग हा 7. बघा मोठी संख्या आणि लहान संख्या. आता त्यांची काय करूया बेरीज करूया. 0 अधिक 7 7. 5 आणि 1 6. 3 आणि 3 6. 5 आणि 0 5. 7 आणि 1 8. आपलं उत्तर काय आलं 85,667. मग बघा बरं 85,667 पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 4,81,239 या संख्येतील अंकांच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान स्थानिक किमतींची बेरीज किती. आता बघा प्रश्न बघा सेम मगासारखाच आहे, बेरीज करायची आहे, पण इथे स्थानिक किमतींची बेरीज करायची आहे, म्हणून प्रश्न समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता बघा सर्वात मोठी स्थानिक किंमत कशाची असते तर 4ची आहे, कारण हे घर सगळ्यात मोठे आहे, लाखाचं घर आहे. मग या 4 लाखाची किंमत बघा 1 2 3 4 5. 4 वर 5 0. ठीक आहे, या पद्धतीनं लिहून घेतले. आता सर्वात लहान विचारले ना, मग सर्वात लहान स्थानिक किंमत एककाच्या घराची असते. मग 9 एकक त्याची स्थानिक किंमत किती आहे 9 आहे. आता यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे. 0 अधिक 9 9. 0 0 0 0 आणि हे 4,400. मग बघा बरं आपलं उत्तर किती आले 4,09,000. मग बघा मध्ये 4 शून्य आहेत. मग बघा इथे 1 2 3 4. 4,09,000 पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
पुढचा प्रश्न बघा, बेरीजच आहे पण त्याच्यापेक्षा पहिल्या 4ही प्रश्नांपेक्षा हा प्रश्न कसा आहे, थोडासा वेगळा आहे. प्रश्न वेगळेच असतात कारण आपण स्कॉलरशिपचा अभ्यास करतोय. बघा 357 दशक आहे. बघा जशा संख्या आहेत तशा आपण इथे लिहून घेऊया. 357 दशक, दशक म्हणजे 10 म्हणजे 1 0 द्यायचा. ठीक आहे. आता 218 शतक आहे. शतक म्हणजे 100 म्हणजे एकावर 2 शून्य असतात म्हणून मग इथे काय करायचं आहे, 218 वर 2 शून्य लिहून घ्यायचे या पद्धतीनं. 105 सहस्त्र, सहस्त्र म्हणजेच हजार, हजार म्हणजे 3 शून्य, मग इथे 3 शून्य आधीच लिहून घेतले आणि पुढे काय करूया आपण 105 लिहूया. आता मी इकडून का लिहिलं का तर एकाखाली एक अंक आले पाहिजेत म्हणून आणि आपली बेरीज बरोबर आली पाहिजे यासाठी. बघा शून्यांची बेरीज 0, 7 8 7, 8 आणि 5 13, हातचा 1, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, हातचा 1, 2 आणि 1 3 आणि 1 1. आपलं उत्तर काय आलं चेक करा, 1,30,370. मग बघा बरं 130 370, 130 370. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये बेरीज, स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय गणित यामधील बेरीज हा घटक आणि त्यावरील प्रत्येक वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.